हाय डियर स्टुडंट्स, आजच्या सेशनमध्ये पहा आपण काय करतोय, टेक्स्टबुकच्या मागचे एमसीक्यूज करतोय फ्रॉम द लेसन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तुम्ही जर का एक गोष्ट नोटीस कराल, टेक्स्टबुकच्या मागे जे एमसीक्यूज दिले आहेत ना रे, हर एक लेसनच्या एमसीक्यूज बद्दल बोलतोय मी, तर त्यांची क्वालिटी ॲक्च्युअलमध्ये खूप चांगली आहे. आता हा बुकचा आपला फर्स्ट एडिशन असल्यामुळे ना रे, एक थोडंसं प्रॉब्लेम आहे की काही क्वेश्चन्समध्ये मिस्टेक्स आहेत. पण ना एखाद्या क्वेश्चन मधली मिस्टेक शोधण्याच्या प्रोसेसमध्ये पण आपण भरपूर साऱ्या गोष्टी शिकतो. बरं, क्वेश्चन मधली मिस्टेक शोधण्यासाठी पण आपले कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे, हे तरी मान्य तुम्हाला, बरोबर? तर पहा, हा जो पॉइंट आहे की टेक्स्टबुकच्या मागचे एमसीक्यू सॉल्व्ह करणे, नाही का, हा पॉइंट आपल्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये, प्रिपरेशन प्रोसेसमध्ये नक्कीच आला पाहिजे. भरपूर सारे स्टुडंट्स विचारतात की सर 100 आउट ऑफ 100 मार्क्स स्कोर करण्यासाठी काय लागतं. हे पहा, टेक्स्टबुक मधला हर एक कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर पाहिजे. सर्व सॉल्व्ड सम्स, सर्व अनसॉल्व्ड सम्स, म्हणजे एक्सरसाइज मधले सर्व सम्स हे तुमचे सॉल्व्ह केलेले असले पाहिजे. टेक्स्टबुकच्या मागची एमसीक्यू सॉल्व्ह केले पाहिजे तुम्ही, करेक्ट. या व्यतिरिक्त आणखीन काही नवीन नवीन एमसीक्यूज अलग अलग बुकमधून तुम्ही सॉल्व्ह केली पाहिजे, किंवा हे इम्पल्स बॅचचे असाइनमेंट जरी रेफर कराल तरी इनफ आहे. प्लस खूप साऱ्या एमसीक्यूच्या टेस्ट दिल्या पाहिजे, टेस्टवरती टेस्ट दिला पाहिजे, नाही का. हर एक टेस्टचं इव्हॅल्युएशन केलं पाहिजे, कोणतं रॉंग केलं क्वेश्चन, नाही का, हे रॉंग केलं तर का रॉंग केलं, किंवा एखादा क्वेश्चन आणखीन डिफरंट वेने आपण सॉल्व्ह करू शकतो का, याचं अनालिसिस केलं पाहिजे. PYQ केलं पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. आणि हा जो प्रोसेस आहे, हे रिपीट परत हाच प्रोसेस कंटिन्यू करत राहिलं पाहिजे. प्रत्येक टॉपिक ज्यावेळेस आपण लर्न करून घेतो त्याच्यानंतर त्याचे नोट्स काढले पाहिजे, शॉर्ट नोट्स काढले पाहिजे. 4, 5, 6 टॉपिक झाल्यानंतर परत स्टार्टिंग पासून सर्व टॉपिक्स रिवाइज केले पाहिजे. रिवाइज करण्यालायक नोट्स असले पाहिजे, नाही का, म्हणजे एकदम शॉर्टमध्ये फास्ट सर्व काही रिवाइज झालं पाहिजे. असंच रिव्हिजन पिरियॉडिकली टाइम टू टाइम हे असं रिव्हिजन तुम्ही केलं पाहिजे. इतकं सर्व जर का कराल ना रे, तर तुम्ही 100 आउट ऑफ 100 मार्क्स स्कोर करण्यासाठी इलिजिबल असणार आहे. आणि हे इतकं सर्व करणे काही फार सोपं नाहीये. याच्यासाठी एफर्ट्स लागतात, डिटर्मिनेशन लागतं, डिसिप्लिन लागतं, डेली बेसिसवरती अभ्यास लागतो, बरोबर ना. मोटिवेशन लागतं सर्वात इम्पॉर्टंट. जर का तुम्ही सेल्फ मोटिवेटेड असाल ना, तुम्हाला सांगण्याची गरजच नाही रे अभ्यास करा म्हणून, नाही का. तुम्हाला सर्वांना माहितीच असतं, नाही का, की हे सर्व टीचर सांगतात तुम्हाला, हा हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. करतात किती? फार कमी लोक करतात, नाही का, बरोबर. तर तीच गोष्ट महत्वाची आहे की स्वतः करणे महत्वाचं आहे. फक्त इथून जाऊन तुम्ही ऐकताय की हा असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, त्याच्याने होत नसतं रे. ऍक्च्युअलमध्ये तुम्हाला करायला लागतं, तुम्हाला तुमचा अभ्यास वाढवायला लागतो, सेल्फ स्टडी करायला लागतं. या सर्व गोष्टी ज्या सांगितल्या आहेत ना, ते ऍक्च्युअलमध्ये पेपरवरती आलं पाहिजे. फक्त बोल बच्चन नाही, काय पेपरवरती आलं पाहिजे हे सर्व, नाही का. तर मग कुठे जाऊन खूप चांगला मार्क तुम्ही स्कोर करू शकता. येस स्टुडंट्स, तर सेशन मी इथे स्टार्ट करतोय आजचा. तर पहा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय बोलतात हे, चूज करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेट. ठीक आहे, चलो ओके. क्वेश्चन 3 वाचा काय, PDF ऑफ अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. ठीक आहे, चलो, कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आहे काय. सो प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन इज गिवन बाय दिस इक्वेशन. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिला बरं, ओके. आणि एक्सचा व्हॅल्यू ना रे 0 पासून 1 पर्यंत म्हणा, एक्सचा व्हॅल्यू 0 पासून 1 पर्यंत. ठीक आहे, ओके. ते असं म्हणतात आपल्याला की प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेसर दॅन ए, इट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ए. एक्सचा व्हॅल्यू ए पेक्षा कमी आहे त्याची प्रोबॅबिलिटी, आणि एक्सचा व्हॅल्यू ए पेक्षा जास्त आहे त्याची प्रोबॅबिलिटी सेम आहे असं ते म्हणतात. तुम्हाला समजतं का, हे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल, जिथे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल दिसला तिथे इंटिग्रेशन असतं. एक्सचा व्हॅल्यू ए पेक्षा कमी आहे याचा अर्थ काय, नीट पहा. एक्सचा जो व्हॅल्यू आहे तो 0 आणि 1 च्या मध्ये आहे ना रे. एक्सचा व्हॅल्यू 0 आणि 1 च्या मध्ये मुलांना इक्वल टू आहे. यस, इक्वल टू पण आहे. एक्सचा व्हॅल्यू 0 आणि 1 च्या मध्ये, ठीक आहे. प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेसर दॅन ए म्हणजे काय, की एक्सची व्हॅल्यू ए पेक्षा कमी असण्याची प्रोबॅबिलिटी. म्हणजे काय, 0 पासून ए पर्यंतची प्रोबॅबिलिटी. ए पेक्षा कमी म्हणजे काय, कुठून सुरू झालाय, 0 पासून ए पर्यंतची प्रोबॅबिलिटी. इट शुड बी इक्वल टू ए पेक्षा जास्त म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू ए पेक्षा जास्त म्हणजे काय, समजतं तुम्हाला. 0 आणि 1 च्या मध्ये कुठेतरी ए असणार आहे. सो एक्सची व्हॅल्यू ए पेक्षा कमी ची प्रोबॅबिलिटी आणि एक्सची व्हॅल्यू ए पेक्षा जास्त ची प्रोबॅबिलिटी. ए पेक्षा जास्त म्हणजे ए पासून 1 पर्यंत, जास्त म्हणजे कुठेपर्यंत, इन्फिनिटी पर्यंत जाणार का, नाही, 1 पर्यंत जाणार. बिकॉज यांनी आधीच सांगितलेलं आहे की एक्सची व्हॅल्यू 1 पर्यंत, ओके. सो 0 पासून ए पर्यंत जो काही प्रोबॅबिलिटी असणार फंक्शनचा, फंक्शन काय पहा रे, 6x ब्रॅकेट 1 मायनस ऑफ एक्स, इट शुड बी इक्वल टू ए पासून 1 पर्यंत, ए पासून 1 पर्यंतची प्रोबॅबिलिटी पहा, 6x 1 मायनस ऑफ एक्स, dx लिहून घ्या इथं, ओके. यस स्टुडंट्स, तर पहा हे असं इक्वल असलं पाहिजे असं ते म्हणतात, नाही का. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए, हे असं इक्वल असेल तर एचं व्हॅल्यू काय असेल असं ते विचारतात. तर पहा आता काय करू शकता तुम्ही, 6x × 1 is 6x. आणखी इंटिग्रेशन केलाच नाही काय,
6x minus of 6x square minus of 6x square and that is equal to हे पहा 0 to a बरं आहे 0 to a and that is equal to काय हे पहा हे पण परत 6x minus 6x square ना रे 6x minus of 6x square ना a पासून 1 पर्यंत a पासून काय 1 पर्यंत लिमिट करायला लागतील बरोबर. तर ठीक आहे आता करूया सिम्प्लिफिकेशन. आता 6 ॲज इट इज पहा x चा इंटिग्रेशन शुड बी x square by 2 मायनस ऑफ 6 ॲज इट इज अगेन x square चा इंटिग्रेशन इट शुड बी x cube by 3 पण लिमिट तुम्हाला माहिती आहे 0 पासून a पर्यंत कुठून 0 पासून a पर्यंत लिमिट्स आहेत पहा इथं. इंटिग्रेशन तर याचा पण तर सेमच बनणार आहे फक्त लिमिट चेंज होणार आहेत नाही का. लिमिट काय पहा इथे पहा 6x square डिवाइड बाय 2 मायनस ऑफ 6x cube डिवाइड बाय 3 बट लिमिट फक्त चेंज होत आहेत. इथे लिमिट a पासून 1 पर्यंत कुठून a पासून 1 पर्यंत लिमिट होणार आहे a पासून 1 पर्यंत बरोबर. हा वाला पार्ट थोडासा मी इथे रब करतो. तर आता हे सिम्प्लिफिकेशन करायचं आहे आपल्याला आणि वी नीड टू फाइंड व्हॅल्यू ऑफ a चा व्हॅल्यू फाइंड करायचं आणि इथे ऑप्शन मार्क करायचं आहे. यस ठीक आहे. तर पहा आता इथे करू का रे हे 1 इथे 3 करतो 3x स्क्वेअर होतो तो काय 3x स्क्वेअर. सो गाइस 3x स्क्वेअर मायनस ऑफ 2x क्यूब बरोबर 1 दिस इज 2x क्यूब ओके. लिमिट आहे 0 पासून a पर्यंत लिमिट आहे 0 पासून a पर्यंत लिमिट ओके दॅट इज इक्वल टू तिकडे पहा काय रे तिथे पण तेच रे सेमच लिहायचं 3x स्क्वेअर मायनस ऑफ 2x क्यूब बरोबर. लिमिट आहे पहा a पासून 1 पर्यंत. चला a टाकतो इथे 3a स्क्वेअर बनतो मायनस ऑफ 2a क्यूब बनतो मायनस ऑफ त्याच्यानंतर 0 टाकायला लागतं 0 टाकलं तर 0च बनणार आहे यार तो दॅट इज इक्वल टू इथे 1 टाकलं तर काय बनणार आहे तो 1 टाकलं 3 into 1 square is 1 ओके दॅट मीन्स 3 मायनस ऑफ 1 टाका इथे 2 मायनस करायला लागतं a टाकल्यानंतर काय बनणार 3a स्क्वेअर मायनस ऑफ 2a क्यूब. यस गाईस काय बनणार पहा 3a स्क्वेअर यस मायनस ऑफ 2a क्यूब दॅट इज इक्वल टू हा तर 1 बनतोय मायनस ऑफ 3a स्क्वेअर ओके मायनस मायनस प्लस 2a क्यूब. यस स्टुडंट्स इथेपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला सर्वांना. आता मायनस 3a स्क्वेअर इकडे येऊन प्लस होतो सो 3a स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर इज 6a स्क्वेअर ओके. 2a क्यूब इकडे येऊन मायनस होतो सो मायनस 2a क्यूब इज मायनस ऑफ 4a क्यूब आणि याचा जो आन्सर येणार आहे दॅट शुड बी इक्वल टू 1. याचा आन्सर किती असला पाहिजे मुलांना 1 असला पाहिजे ओके. असं आपल्याला a चा व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. याचा आन्सर 1 असला पाहिजे असं आपल्याला a चा व्हॅल्यू फाइंड करायचं. इथे बॉक्स करतोय पहा मी हवं तर एक काम करतोय a स्क्वेअर कॉमन करतो a स्क्वेअर टेक a स्क्वेअर कॉमन ब्रॅकेट मध्ये पहा 6 मायनस ऑफ 4a बनतोय 1 पाहिजे काय 1 पाहिजे ठीक आहे. सॉल्व करणे थोडंसं अवघड सो बेटर वे ऑप्शन वाईज चालतो मी नाही का. म्हणजे समजा मी जर का समजा a च्या जागी इथे 1 टाकला तो 1 टाकला इथे समजा ऍक्च्युअल मध्ये a ची जर का व्हॅल्यू 1 असेल तर त्या 1 ने याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. टाका 1 1 1 1 6 मायनस ऑफ 4 बनतो 2 बनतो तो 1 टाकला 2 into 1 इज अगेन 2 बट 1 बनला पाहिजे ना. सो म्हणजे हा ऑप्शन रॉंग आहे. हाफ टाका बरं हाफ इथे हाफ टाकलं तर काय होतं पहा बरं इथे हाफ टाकतोय काय हाफ 2 1 2 2 बरोबर ना. 6 मायनस ऑफ 2 इज 4 काय बनलं याच्या जागी 4 बनलं. हाफ टाकलं तर हाफचा स्क्वेअर 1/4 यार 4 कॅन्सल 1च बनतो ना. हा 1 असं पाहिजे होता कारण म्हणजे हा ऑप्शन जो आहे ना तो ऑप्शन सॅटिस्फाय करतो दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ a इज नथिंग बट 1 डिवाइड बाय 2 करेक्ट. सो ऑप्शन नंबर बी इट शुड बी अवर आन्सर. ऑप्शन नंबर बी हा आपला इथे करेक्ट आन्सर असणार आहे मुलांना ओके. नाउ सी गाइस क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हणतात ते प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. परत कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आहे इथे आपल्याकडे ओके. तर प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिला त्यांनी काय म्हणतात ते देन CDF क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन आपल्याला फाइंड करायचं. तुम्हाला माहिती ना रे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणजे काय असतं पर्यंतचा x पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन. थोडंसं रिलेट करून दाखवतोय पहा जसं एक टेबल ड्रॉ करायचो आपण माहिती ना काय करायचं इथे x लिहायचो इथे p ऑफ x लिहायचो बरोबर ना आणि इथे कॅपिटल F ऑफ x लिहायचो. कॅपिटल F ऑफ x म्हणजे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन बरोबर ना. समजा इथे x ची व्हॅल्यू 1 असेल 2 असेल 3 असेल 4 असेल प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 0.1 आहे 0.2 आहे 0.3 आहे ओके आणि 0.4 असे फॉर एक्झाम्पल. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय असतं रे 1 च्या खालती काय लिहायचं 1 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन. अरे इथेच सुरू झालं 0.1 ॲज इट इज. 2 च्या खालती 2 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन म्हणजे त्या दोघांचं ॲडिशन 0.3. 3 च्या खालती 3 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन दॅट इज 0.6. 4 च्या खालती 4 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन दॅट मीन्स 1 करेक्ट. हा हे डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल असेल तेव्हा. पण आता काय आपल्याकडे आहे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आणि कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलच्या केसमध्ये काय असतं माहिती ना रे ह्याचे काही एक्सच्या व्हॅल्यूज नसतात नाही का. तिथे काय सांगतो आपल्याला तो 0 पासून 1 पर्यंत एक्सची व्हॅल्यू 0 पासून 1 पर्यंत असते. 0 पासून 1 पर्यंत इन्फायनाईट व्हॅल्यूज असतात नाही का.
मग कुठेपर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन फाइंड करायचं, बरोबर ना. सो एक एक्सप्रेशन फाइंड करायचं असतं. कोणतं एक्सप्रेशन माहिती का? एक्स पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन फाइंड करायचं असतं. 0 पासून 1 पर्यंत नाही, 0 पासून एक्स पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन फाइंड करायचं, बरोबर. मग जर कोणी विचारलं नाही का 0.5 पर्यंत 0.5 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन काय, मग जे आन्सर आपण काढलं ना आता एक्स पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन, त्याच्या एक्सच्या जागी फक्त 0.5 टाकायचा. पहा सांगतोय तुम्हाला. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणजे कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 पासून एक्स पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन, बरोबर ना. हा असतो क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. ओके, करून घ्या बरं इंटिग्रेशन. 3 × 1 = 3. सो जस्ट लिहितो इथे 3 मायनस ऑफ 6x² बनतो हा 6x² 0 पासून x पर्यंतचा इंटिग्रेशन. ओके, दॅट इज इक्वल टू 3चा इंटिग्रेशन इज 3x मायनस ऑफ 6 ॲज इट इज x² इंटिग्रेशन शुड बी x³ डिवाइड बाय 3. ओके, लिमिट काय ठेवताय 0 पासून x पर्यंत, बरोबर ना. तर पहा आता हा टाकून द्या x, सो 3x बनतो मायनस ऑफ हा तर 1 इथे 2 बनतो 2x³ बनतो नाही का 2x³ बनतो मायनस ऑफ 0 टाकल्यानंतर 0च बनणार आहे असे. सो काही विषय नाही तिथे नाही का. सो x पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन हा आहे, त्यालाच क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन बोलतो आपण. दॅट इज 3x मायनस 2x³. 3x मायनस 2x³ दॅट इज ऑप्शन नंबर सी. मुलांनो इथे आपला आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी. ओके, तर पहा जातोय क्वेश्चन नंबर 3 वरती. पहा रे आता क्वेश्चन नंबर 3 काय बोलतोय. इफ प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल, परत कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आला. ओके, म्हणजे इंटिग्रेशनचा परत विषय आलाच इथं नाही का. सो प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल इज असं काहीतरी दिलं यार. ठीक आहे चलो. सो मी इथे लिहितोय पहा. दिस इज गाईज प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन. काय आहे रे बाबा x² डिवाइड बाय 18 हा प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. ठीक आहे, यानंतर एक्सची व्हॅल्यू ते म्हणतात की -3 पासून +3 पर्यंत काही पण होऊ शकते, म्हणजे काही पण होऊ शकते. ठीक आहे, ओके. ते आपल्याला काय विचारतात माहिती का, व्हॉट इज द प्रोबेबिलिटी सच दॅट व्हॅल्यू ऑफ मॉड x इज लेसर दॅन 1. पहिले हे समजून घ्यायला लागेल तुम्हाला की मॉड x चा व्हॅल्यू 1 पेक्षा कमी केव्हा असतो. मॉड x चा व्हॅल्यू 1 पेक्षा कमी केव्हा असतो. पहा रिअल नंबर लाईन 0 1 2. ओके, -1 -2. तुम्ही ना रे मॉड x जर का तुम्हाला 1 पेक्षा कमी पाहिजे असेल तर या रिजन मधला कोणताही नंबर टाका चालतो. 0च्या पुढे टाका 0.5 टाका 0.5 टाका 0.5 चा मॉड 0.5 लेसर दॅन 1 चालतं. इथला नंबर टाका 0.9 चालतं ना रे. 0.9 चा मॉड इज 0.9 लेसर दॅन 1च आहे. इव्हन तुम्ही -0.9 टाका -1च्या इकडे -0.9 चा पण मॉड 0.9च असतो विच इज लेसर दॅन 1 चालतं ना त्याला. पण याच्या बाहेर नाही चालत. 1.1 जर का टाकाल 1.1 चा मॉड 1.1 थोडी ना लेसर दॅन 1 नाही चालणार ना. किंवा समजा -1.1 जर का टाकला याच्यात -1.1 चा पण मॉड 1.1 नाही विच इज नॉट लेसर दॅन 1. सो तुम्हाला हे समजलं पाहिजे मॉड x इज लेसर दॅन 1 दॅट मीन्स x चा व्हॅल्यू ना याच्यामध्ये कुठे -1 to +1 मध्ये. सो हे फाइंड करायचं ना मॉड x इज लेसर दॅन 1 ची प्रोबेबिलिटी फाइंड करायची ना, म्हणजे x चा व्हॅल्यू ऍक्च्युअल मध्ये मुलांना -1 to +1 च्या मध्ये असणार आहे. आणि व्हॉट इज प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन काय रे बाबा x² डिवाइड बाय 18 इंटू dx. चलो करून घ्या इंटिग्रेशन. काय रे x² चं इंटिग्रेशन x³ बाय 3 बनतो इंटू 18 तर आहेच इथे. बस फक्त आपल्याला ठेवायचं लिमिट काय रे -1 to +1 चा लिमिट ठेवायचं, बरोबर. चलो टाका 1 टाकलं तर काय बनतं ते 1 टाका 1³ इज 1 डिवाइड बाय 54 मायनस ऑफ -1 टाकल्यानंतर काय रे -1 चा क्यूब इज -1 डिवाइड बाय 54 तर आहेच खालती परत 18 into 3 is 54 माइनस बनतो प्लस. सो 1 डिवाइड बाय 54 गाइस प्लस 1 डिवाइड बाय 54 इट इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 54 आणि 2 डिवाइड बाय 54 म्हणजे 1 डिवाइड बाय 27 असं ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे. 1 डिवाइड बाय 27 कुठे आहे का ऑप्शन नंबर 1 हा आपला इथे आन्सर बनतो मुलांना ऑप्शन नंबर 1. यस ठीक आहे ओके. तर पाहिलं आता क्वेश्चन नंबर 4 करतोय पहा काय बोलतात क्वेश्चन नंबर 4 मध्ये इफ अ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल x takes the value 0 1 2 3 4 up to infinity नाही का म्हणजे x चा जो व्हॅल्यू आहे ना तो असं पुढे वाढत जाणार म्हणजे इनफायनाइट रोजचा टेबल बनणार आहे. जर का तुम्हाला तो टेबल बनवायचा असेल ना ते असतं पाहता x इथे लिहितो आपण इथे p of x लिहित असतो बरोबर ना. तर हा जर का टेबल तुम्ही बनवाल तर x ची व्हॅल्यू तर एंडच नाही होणार रे. x ची व्हॅल्यू 0 पासून सुरू आहे 0 1 2 3 4 5 6 अप टू इन्फिनिटी झेपतं काय तुम्हाला की x च्या इनफायनाइट व्हॅल्यूज आहे. ठीक आहे चलो ओके. तिथे त्यांनी x ची प्रोबेबिलिटी पण दिली म्हणजे प्रोबेबिलिटी ऑफ x हा व्हॅल्यू त्यांनी दिलाय. पहा काय दिलाय प्रोबेबिलिटी ऑफ x गाइस प्रोबेबिलिटी ऑफ x इट इज गिवन ॲज k इंटू ओके x प्लस 1 इंटू 5 raised to power of minus of x 5 raised to power minus of x.
दिस इज द व्हॅल्यू ऑफ प्रोबेबिलिटी ऑफ एक्स. ही प्रोबेबिलिटी ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे, बरोबर ना. मग ते आपल्याला काय म्हणतात माहिती का, वेर के इज अ कॉन्स्टंट. ठीक आहे यार, ओके, के हा कॉन्स्टंट आहे. ते आपल्याला विचारतात की व्हॉट इज प्रोबेबिलिटी ऑफ एक्स वेर व्हॅल्यू ऑफ एक्स इज 0. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू जेव्हा 0 आहे ना तेव्हाची प्रोबेबिलिटी विचारतात. मग मी एक काम करतो, डायरेक्टली टाकू करा एक्सची व्हॅल्यू 0. आपल्याला असं प्रोबेबिलिटी ऑफ 0 विचारतात ना. प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज 0 मीन्स एक्सच्या जागी 0 टाकायचं आपल्याला. सिंपल टाका, एक्सच्या जागी 0 टाकलं तर इथे 0 + 1 इज 1. 1 इंटू के इज के. के इंटू 5 रेज टू पॉवर मायनस ऑफ एक्सच्या जागी तर 0 टाकणार आहेत तुम्ही. 5 रेज टू पॉवर 0 हा 1 असतो. एनिथिंग रेज टू 0 1च असतो. म्हणजे हा आन्सर काय बनणार आहे, के बनणार आहे. मग तुम्हाला हे झेपतंय का की प्रोबेबिलिटी ऑफ 0 ते आपल्याला विचारतात, मीन्स इनडायरेक्टली ते आपल्याला केचाच व्हॅल्यू विचारतात. कशाचं व्हॅल्यू विचारतात मुलांना, आपल्याला केचा व्हॅल्यू विचारतात. मी म्हणलं ठीक आहे चलो, केचा व्हॅल्यू विचारतात तर मी इथे जस्ट लिहून ठेवतो की वी नीड टू फाइंड व्हॅल्यू ऑफ के. आपल्याला ना रे बाबा केचा व्हॅल्यू फाइंड करायचा. केचा आपल्याला इथे व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. ओके, पाहूया आता कसं करणार. पहा, आपल्याला माहिती ना रे, तो जर का टेबल दिला असता, एक बेसिक कॉन्सेप्ट नाही का, तो टेबल दिला जर का असता नाही का, एक्स आणि पी ऑफ एक्स, एक्स आणि पी ऑफ एक्स, बरोबर ना. मग इथे एक्सच्या व्हॅल्यूज दिल्या असतात 1 2 3 4 समथिंग. प्रोबेबिलिटीची व्हॅल्यू दिली असते के 2k 3k 4k समथिंग असं काहीतरी असणार. मग आपण काय करत असतो, सर्व प्रोबेबिलिटीज ऍडिशन 1 करतो. म्हणजे k + 2k 3k + 3k 6k + 4k इज 10k. 10k इज इक्वल टू 1 करत असतो आणि k चा व्हॅल्यू इथे 1/10 असं फाइंड करत असतो आपण. हे माहिती आहे ना तुम्हाला, बरोबर ना. ठीक आहे, पण इथे प्रॉब्लेम हा आहे की तो इनफायनाइट रोजचा टेबल आहे. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू इथे एंडच होणार नाही का. म्हणजे प्रोबेबिलिटी ऑफ एक्स एंडच होणार नाही. मग किती ऍड करणार असं नाही का, किती ऍड करणार आणि 1 दाखवणार त्याला. बट बेसिक थिंकिंग तर हेच आहे की सर्वांचं ऍडिशन इट शुड बी इक्वल टू 1. ओके, बट ऍडिशनमध्ये थोडेसे मे बी प्रॉब्लेम्स येणार आहेत असं वाटतंय. पण एक काम करूया, पहिले आपण थोडंसं टेबल बनवण्याचं ट्राय करूया, बरोबर. तर पहा आता इथे पाहिजे, इथे एक्स लिहितोय मी, इथे पी ऑफ एक्स लिहितोय. ओके, आता पहा एक्सची व्हॅल्यू सुरुवातीला 0 टाकतो मी. एक्सची व्हॅल्यू जर का मी 0 टाकली ना इथे, प्रोबेबिलिटी ऑफ 0 मिळतो. 0 टाकलं तर काय रे, 5/0 1च बनतो. असे आन्सर केस बनतो, बरोबर ना. आन्सर केस बनतोय फक्त. आता जर का मी एक्सच्या जागी जर का 1 टाकीन, ओके, तर प्रोबेबिलिटी ऑफ एक्स आणि काय दिलं माहिती का रे, पहा के इंटू x + 1 इंटू 5 मायनस ऑफ एक्स दिला, बरोबर ना. एक्सच्या जागी जर का मी तिथे 1 टाकला ना, एक्सच्या जागी जर का इथे 1 टाकला, 1 + 1 इज 2, 2k बनतो ना तो, 2k डिवाइड बाय, हे पहा 5 - 1 म्हणजे 5 खाली जाऊन 1 बनतो. 5 इज नथिंग बट 5 ना. म्हणजे 2k/5 बनतो, हे समजून घ्या प्लीज. काय 2k डिवाइड बाय 5 बनणार आहे तो, हे समजून घ्या. एक्सची व्हॅल्यू 1 टाकलं तर बरं, बट एक्सची व्हॅल्यू जर का मी इथे 2 टाकेन ना रे, पहा रे जरा इथे एक्सची व्हॅल्यू जर का मी इथे 2 टाकेन, 2 + 1 इज 3 ना, म्हणजे हा तर 3k बनेल ना रे. 2 टाकला तर 5 - 2 खाली जाऊन 5 + 2 बनतो. 5 + 2 इज 25 ना. झेपतंय तुम्हाला. म्हणजे हा 3k डिवाइड बाय 25 बनणार आहे. काय 3k डिवाइड बाय 25 बनणार आहे. आता एक्सच्या जागी जर का मी इथे 3 टाकलं मुलांना, टाका रे 3 + 1 4 बनतो. 4k बनणार आहे तो. काय 4k डिवाइड बाय 5 - 3 बनणार ना. एक्सच्या जागी 3 टाकायचं ठरलं ना, एक्सच्या जागी काय 3 टाकायचं ठरलं ना, टाका 5 - 3 म्हणजे काय, खाली जाऊन 5 बनतो. आणि 5 इज 125. 5 किती असतो मुलांना, 125 असतो. लिहू का मग मी इथे 125 4k डिवाइड बाय 125. मग तुम्हाला हे समजलंच असेल यार पुढचा टर्म काय बनणार आहे. k 2k 3k 4k 5k बरोबर. खाली काही नव्हता म्हणजे 1 होता. 1 होता म्हणजे 5/0 होता ऍक्च्युअली. समजतं ना. 5/0 5/1 5/2 5/3. यस, हा 5/4 बनणार. 4 असेल तर 5/4 बनणार. समजतं तुम्हाला आहे. एक्सची व्हॅल्यू जर का मी इथे 5 टाकली, एक्सची व्हॅल्यू पहा मुलांना, जर का मी इथे 5 टाकली तर इथे काय बनणार माहिती का, 6k बनणार डिवाइड बाय 5/5 बनणार. काय बनणार 5/5 यार एक मिनिट 5/5 बनणार आहे तो, बरोबर. हे समजून घ्या काय, बरोबर. म्हणजे टेबल तर बनत चाललंय. आपल्याला एक समजलं यार की हे असं काहीतरी बनत चाललंय नाही का, एक पॅटर्न बनतोय इथे, एक काहीतरी पॅटर्न बनतोय. मग त्या पॅटर्नचा ऍडिशन इट शुड बी इक्वल टू 1. त्या पॅटर्नचा ऍडिशन शुड बी इक्वल टू 1, कारण की समेशन ऑफ ऑल सच प्रोबेबिलिटीज इट शुड बी इक्वल टू 1 बिकॉज दिस इज प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. करेक्ट ना. तर मी एक काम करतो, मी इथे असं लिहितोय बा, समेशन ऑफ ऑल प्रोबेबिलिटीज इट शुड बी इक्वल टू 1. सर्व प्रोबेबिलिटीचा ऍडिशन हा 1 असला पाहिजे. काय आहेत रे प्रोबेबिलिटीज, k प्लस 2k/5 ओके प्लस 3k/5 ठीक आहे 3k/25 सॉरी प्लस 4k डिवाइड बाय 125
ओके यार, ओके, प्लस 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 5k डिवाइड बाय 5 म्हणजे काय रे 625 असणार आहे काहीतरी नाही का, अँड सो ऑन यांचा जो ऍडिशन आहे हा ऍडिशन आहे 1. हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा बरं, याचं ऍडिशन असला पाहिजे 1. एक काम करतो आता, हा टेबल थोडंसं रब करतो, याचं काम झालंय आता तसं नाही का. ठीक आहे, पाहत याचा ऍडिशन असला पाहिजे 1, बरोबर. याच्या ऍडिशनला जस्ट से फॉर एक्झाम्पल इथे मी एंडला जाऊन लिहितोय 1 नाही का, इथे 1 जस्ट मी लिहितोय एंडला जाऊन. आता कॉन्सेप्ट समजून घ्या काय, याचा ऍडिशन तर तुम्ही फाइंड नाही करू शकत मॅन्युअली नाही का, k + 2k/5 3k/5 अवघड आहे फार नाही का. करायचं काय असतं मी सांगतोय, पहा तुम्हाला, पहा नीट समजून घ्या काय. हा ना अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. काय हा अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. इन केस जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही म्हणणार सर हे काय नवीन नाही का, हे काय असतं. पण अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे काय असतं माहिती का, हा जो काही दिसतोय ना तुम्हाला, याला मी असं लिहू शकतो का रे, k × 1/5⁻⁴. ओके, प्लस 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 तिथे पहा 2k × ब्रॅकेट 1/5⁻1 किंवा 5 लिहितो फक्त, प्लस 3k × ब्रॅकेट 1/25 प्लस 4k × ब्रॅकेट 1/125 अँड सो ऑन. हे समजतं तुम्हाला. पहा यामध्ये काय करायचं असतं माहिती का, सर्वांचे पहिले टर्म्स k नंतर 2k नंतर 3k नंतर 4k. मग विचार करा, k मध्ये जर का k ऍड केला तर 2k येतो, याच्यामध्ये परत k ऍड केला की 3k येतो, याच्यामध्ये परत k ऍड केला की 4k येतो, मग परत 5k 6k 7k. म्हणजे हे जे पहिले टर्म्स आहेत सर्व हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये, कशामध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन एपी मध्ये. आणि जे दुसरे टर्म्स आहेत ना हे वाले, हे जर इथे 1 आहे ऍक्च्युली, 1 ला जर का 1/5 ने मल्टिप्लाय केलं तर 1/5 येतो. अगेन याला 1/5 ने मल्टिप्लाय करा, 1/25 येतो. अगेन 1/5 ने मल्टिप्लाय करा याला, 1/125 येतो. म्हणजे तुम्हाला समजतं का, हे सर्व पहिले टर्म्स हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत, आणि हे सर्व सेकंड टर्म हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. सो अरिथमॅटिक प्लस जॉमेट्रिक, अरिथमॅटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन असं असतो तो. झेपताय तुम्हाला. आता मग अशा केसमध्ये करायचं काय असतं, बरोबर. मग तुम्हाला इथे नोटीस करायचं की हे आहे रे बाबा अरिथमॅटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन, तो आहे ऍक्च्युअल मध्ये. मग तुम्ही म्हणणार करायचं काय असतं सर, कॉमन रेशो पाहायचा असतो, जीपीचा कॉमन रेशो पाहायचा असतो. हे प्रोसेस सांगतो मी, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला असंच. या जीपीचा कॉमन रेशो पाहायचा. काय बोललो तरी 1/5 ने मल्टिप्लाय करायचं असं ठरलं होतं ना आपलं. दॅट मीन्स कॉमन रेशो इज ऍक्च्युली 1/5, बरोबर ना. मग या दोनही साईडला 1/5 ने तुम्ही करून टाका मल्टिप्लाय. 1/5 ने मल्टिप्लाय केलं तर 1/5 ने मल्टिप्लाय म्हणजे 5 ने डिवाइड, सिंपल, बरोबर. म्हणजे हे बनतो k/5, बरोबर. हा काय बनतो रे बाबा, हा बनतो 2k/25, हा बनतो 3k/125, हा काय रे 4k/625 बनणार आहे, अँड सो ऑन. असंच 5 ने डिवाइड केलं तर बनत जाणार आहे, आणि इकडे पण 5 ने डिवाइड केलं तर हा तर 1/5 बनणार आहे, तो तर 1/5 बनणार ना. झेपतंय का हे तुम्हाला. मग तुम्ही म्हणणार सर हा मग याच्यानंतर काय, सर आपल्याला तर केचा व्हॅल्यू फाइंड करायचं, आणखीन तर कुठे सिम्प्लिफाय झालं, कुठे येतोय केचा व्हॅल्यू. मग मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही एक काम करा, इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2 करा, बरोबर ना. इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2 करा. झेपतं इक्वेशन, हे मायनस हे करायचं आपल्याला. मग एक काम करा, k मायनस k/5 नका करू, केला जरा सेपरेट ठेवा. पहा केला जरा मी इथे सेपरेट ठेवतो, k ठेवतोय फक्त. 2k/5 मायनस k/5 करतो, 2k/5 मायनस k/5. पहा 2k/5 मायनस k/5 काय असतं रे बाबा, 2k मायनस k इज k ना, k/5 बनेल ना, तो काय बनेल, तो k/5 बनेल. लिहितोय मग इथे k/5. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन झाला ना, सो k ला k लिहिला मी पहिला, ओके. याच्यातून हा मायनस करतोय, बरोबर. सिमिलरली याच्यातून हा मायनस करतोय, 3k/25 मधून 2k/25 मायनस करतोय. म्हणजे काय पहा, 3k/25 मायनस ऑफ 2k/25. झेपतं, 3k मायनस 2k इज k/25 बनणार आहे तो. ठीक आहे. मग याच्या पुढचा टर्म k/25 बनणार. ठीक आहे, चलो ओके. प्लस करतो मी इथे, याच्यातून हा मायनस करणार, आता याच्यातून हा मायनस करणार. 4k/125 मायनस 3k/125. समजतं का, 4k/125 मायनस 3k/125. 4k मायनस 3k इज k/125. काय रे, k/125, k/125. म्हणजे तुम्हाला बहुतेक आता लॉजिक लागत असेल, k जो सबस्ट्रॅक्शन आहे ना, k
या दोघांचा सबट्रॅक्शन k/5, या दोघांचा k/25, या दोघांचा k/125, असंच करत 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 जा, नाही का. पुढे बनणार आहे k/625, बनत जाईल असं बनत जाईल, नाही का. हे असं बनत जाईल सबट्रॅक्शन बनत जाईल, काही ना काही बनत जाईल. मग तुम्ही म्हणाल सर इथे एक कोणता तरी टर्म एक्स्ट्रा राहील की नाही, सांगा बरं तुम्ही. राहणार की नाही? डेफिनेटली राहणार, कारण की यातला पहिला आणि यातला दुसरा, यातला सेकंड आणि यातला फर्स्ट, यातला थर्ड आणि यातला सेकंड, यातला फोर्थ आणि यातला थर्ड, बरोबर ना. म्हणजे हा संपेल आणि इथे एक एक्स्ट्रा राहील. पण तो जो इथे एक्स्ट्रा राहील, मी म्हणतो त्याला निग्लेक्ट करा, सोडून द्या त्याला. तुम्ही म्हणणार का? मी म्हणतो तो निग्लिजिबल असं. पण तुम्ही म्हणणार कसं काय? भाऊ पहा ना तू, 5, 25, 125, 625, त्याच्यानंतर काय रे बाबा. ओके 5 खूप जास्त मोठा होईल ना, काहीतरी 3000 समथिंग, 3125 म्हणतं काहीतरी समथिंग असं काहीतरी बनेल, बरोबर ना. त्याच्यानंतर असं खूप 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 मोठा 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 बनत जाईल डिनॉमिनेटर, आणि आपल्याला माहिती नाही कुठेपर्यंत जायचं आहे असं, इन्फिनिटीपर्यंत. मग तो इन्फिनिटीवाला टर्म तर झिरोच होणार ना, ऑलमोस्ट निग्लिजिबल होणार, म्हणजे ऑलमोस्ट झिरो सोडून द्या रे त्याला, त्याचा विषय सोडून द्या असं म्हणायचं मला इथे. मग केलं ना, हे मायनस हे केलं ना आपण, बरोबर. इकडे मग राईट हँड साईडला पण हे मायनस हे करायला लागेल ना. 1 - 1/5, काय रे बाबा 1 - 1/5 दॅट इज इक्वल टू 4/5. लिहा मग इथे. सो दिस इज इक्वल टू 4/5, दिस इज इक्वल टू 4/5. थोडंसं व्यवस्थित लिहितोय पहा इथे, आता पहा काय थोडंसं नीट लिहितो नाही का. k प्लस k/5, ओके, प्लस k/25, ओके, प्लस k/125, ओके, सो ऑन, इट इज इक्वल टू 4/5. याचं व्हॅल्यू आहे 4/5. आता बाकी सर्व सोडून द्या, इथे कॉन्सन्ट्रेट करायचं आपल्याला. आता तुम्ही म्हणणार हे काय आहे, काय रे बाबा हे k बरोबर, हे इक्वल टू आहे इथे. मला वाटतं हा जीपी आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे की नाही. जॉमेट्रिक प्रोग्रेशन 5 ने डिवाइड केलं की हा येतो, किंवा 1/5 ने मल्टिप्लाय करा हा येतो, याला 1/5 ने मल्टिप्लाय करा हा येतो, याला 1/5 ने मल्टिप्लाय करा कशाने 1/5 ने करा, 25 × 5 125 येतो की नाही. 1/5 ने मल्टिप्लाय करत 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 जायचं पुढे नाही का. दॅट मीन्स कॉमन रेशो इज 1/5. म्हणजे मला हे समजत आहे यार की हे तर समेशन ऑफ जीपी आहे, समेशन ऑफ जीपी और समेशन ऑफ इन्फायनाइट जीपी. पहा ना कुठे एंड होते का जीपी, असं पुढे होत जाणार ना. हा डिफरन्स 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 करत जाल तर हे असं पुढे खूप दूरपर्यंत होत जाणार, आणि त्या दूरपर्यंत जे काही होत जाणार त्याचं समेशन आहे 4/5. बट तुम्हाला माहिती असेल की समेशन ऑफ इन्फायनाइट जीपी इज a/1 - r. हा फॉर्म्युला असतो. इन्फायनाइट जीपीचं समेशन हा a/1 - r असतो. a म्हणजे असतो फर्स्ट टर्म, फर्स्ट कोण आहे इथे फर्स्ट टर्म, k डिवाइड बाय 1 - r. काय रे भाऊ, कॉमन रेशो तो 1/5 आहे ना, and that is equal to 4/5. that is equal to 4/5. काढा रे इथून k चा व्हॅल्यू. सो k डिवाइड बाय हे पाहाल, हे सिम्प्लिफाय कराल तर हे 4/5 बनतं बरं. आणि तिकडे पण 4/5 राहायचं ना, 4/5 राहायचं इकडे पण, बरोबर. मग 4/5 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतो, म्हणजे k चा व्हॅल्यू 4/5 × 4/5 इज 4/5 होल स्क्वेअर मीन्स 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25. सो पहा आहे का 16 डिवाइड बाय 25. ऑप्शन नंबर बी हा आपला इथे आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर 4 चा. कसं वाटलं रे हा सम? भरपूर काही गोष्टी आपल्याला इथे लाईक चेक करतोय हा सम नाही का, म्हणजे अरिथमॅटिक जॉमेट्रिक प्रोग्रेशन माहिती का तुमचं ते चेक करतो, पण इन्फायनाइट जीपीचं समेशन माहिती का तो चेक करतो, प्लस प्रोबॅबिलिटीचा कॉन्सेप्ट राहायचं स्टार्टिंग पासून की प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन हा शुड बी इक्वल टू 1, बरोबर आहे. सो या सर्व गोष्टी इथे चेक होतात. सो म्हणून म्हणलं की हा क्वेश्चन डेफिनेटली खूप चांगल्या लेवलचा क्वेश्चन आहे. मी बोललो होतो ना की टेक्स्ट बुकमध्ये पण नक्कीच खूप चांगल्या लेवलचे क्वेश्चन्स आहेत, ऍक्च्युअलमध्ये आहेत, बरोबर मुलांना, निग्लेक्ट नका करू बिलकुल. पण ते प्रत्येक लेसनच्या मागचे सर्व एमसीक्यूज आपल्याला करायचेच आहेत टेक्स्ट बुक मधले, बरोबर, हे लक्षात ठेवायला फक्त. ठीक आहे ना. सी गाइस, क्वेश्चन नंबर 5 वरती जाऊया. क्वेश्चन नंबर 5 काय बोलतात पहा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये इफ अ पीएमएफ ऑफ अ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल, काहीतरी दिलाय बाबा पीएमएफ, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन दिलाय डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलचं, ठीक आहे, काहीतरी आहे तो असं नाही का. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इट इज इक्वल टू 2⁵ आहे खाली, 2⁵ म्हणजे 32, आणि वरती आहे 5cx डिवाइड बाय 32, 5cx डिवाइड बाय 32 असा आहे. आणि ते म्हणतात की एक्सचा व्हॅल्यू हा 0 1 2 3 4 5 आहे म्हणे. ठीक आहे, काम करूया मग आपण. एक्स, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स, मी जरा बघतोय काय काढायचं, अदरवाईज ठीक आहे काहीतरी आहे यार हे. देन एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचारतात ना, ठीक आहे चलो ओके. पहा मुलांना, एक्सचा व्हॅल्यू हा 0 1 2 3 4
अँड देन 5, लास्टवाला 5 अशा एक्सचे व्हॅल्यूज आहेत बरोबर. आता प्रोबेबिलिटीचा व्हॅल्यू पहा बरं, 0 टाका. प्रोबेबिलिटी ऑफ 0 जर का तुम्हाला फाइंड करायचं असेल सो आन्सर शुड बी 5c0 डिवाइड बाय 32. 5c0 म्हणजे काय रे, 5 फॅक्टोरियल. जर का कोणाला माहिती नसेल, NCRचा फॉर्म्युला असतो n फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स, दॅट इज n मायनस ऑफ r होल फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल, बरोबर ना. सो 5c0 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स, दॅट इज 5 फॅक्टोरियल परत इंटू 0 फॅक्टोरियल डिवाइड बाय 32 तर आहेच, हे कॅन्सल होतं, इथे 1 बनतं, 1 डिवाइड बाय 32 बनणार आहे. म्हणजे हा प्रोबेबिलिटी 1 डिवाइड बाय 32 बनणार आहे मुलांना. येस और नो? ठीक आहे. आता प्रोबेबिलिटी ऑफ 1 फाइंड करायचं आपल्याला, म्हणजे एक्सचा व्हॅल्यू 1 असते वेळीचा प्रोबेबिलिटी टाका ना इथे, 1 टाका ना. सो प्रोबेबिलिटी ऑफ 1 इज इक्वल टू 5c1 डिवाइड बाय 32. 5c1 सिम्प्लिफाय करायला म्हणून तो 5 बनतो ॲक्च्युली, करून पहा, डिवाइड बाय 32. ओके, किती 5 डिवाइड बाय 32. सिमिलरली ज्यावेळेस तुम्ही इथे 2 टाकणार नाही का, प्रोबेबिलिटी ऑफ 2, हे पहा हा फॉर्म्युला यूज करायचा बरं. जर का तुम्हाला 5c2चा फॉर्म्युला नसेल येत, 5c2चा व्हॅल्यू फाइंड करता नसेल येत, हा फॉर्म्युला यूज करा. लास्ट टाइम आता मी सांगतो तुम्हाला काय, 5c2 म्हणजे 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स, दॅट इज 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल डिवाइड बाय हा 32 तर आहेच आहे, कुठेच नाही जाता येतो. 5 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं रे, 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल कॅन्सल, 2 1 जा 2, 2 जा 4, 5 इंटू 2 इज 10, 10 डिवाइड बाय 32, तो किती 10 डिवाइड बाय 32 असा मुलांना तो बनणार आहे, बरोबर ना. आता इथे तेच परत मी करतो इथे. ओके, बट आता तुम्ही समजून घ्या चला की प्रोबेबिलिटी ऑफ 3 जर का फाइंड करायचं असेल, इथे x जागी 3 टाकायचं, कॅल्क्युलेशन करायचं, तो 10 डिवाइड बाय 32 येतो. परत करून पहा. प्रोबेबिलिटी ऑफ 4 करायचं असेल तर x जागी काय 4 टाकायचं, 5c4, तो तुम्हाला इथे 5 बाय 32 मिळणार आहे, आणि 5 टाकल्यानंतर तो तुम्हाला परत 1 डिवाइड बाय 32 असंच मिळणार आहे मुलांना. ओके, हे समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, चलो ओके. आता ते काय म्हणतात पहा जरा. ते म्हणतात ए आणि बी काहीतरी आहे म्हणे, स्मॉल ए. व्हॉट इज स्मॉल ए गाईज? स्मॉल ए म्हणजे काय माहिती का, प्रोबेबिलिटी ऑफ एक्स इट शुड बी लेस दॅन इक्वल टू 2. स्मॉल ए म्हणजे काय माहिती का, अशा गोष्टीची प्रोबेबिलिटी किंवा एक्सची प्रोबेबिलिटी वेर व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेसर दॅन और इक्वल टू 2. ए मीन्स प्रोबेबिलिटी ऑफ एक्स लेसर दॅन इक्वल टू 2. लेसर दॅन और इक्वल टू 2 म्हणजे काय, लेसर दॅन और इक्वल टू 2 म्हणजे काय, प्रोबेबिलिटी ऑफ 0 और मीन्स ॲडिशन, प्रोबेबिलिटी ऑफ 1 और मीन्स ॲडिशन, प्रोबेबिलिटी ऑफ 2. हे झेपते तुम्हाला. या तिघांचं ॲडिशन, या तिघांच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन मीन्स ए आहे पहा, बरोबर. सो ए व्हॅल्यू इज इक्वल टू प्रोबेबिलिटी ऑफ 0 तर 1 बाय 32 आहे यार, प्रोबेबिलिटी ऑफ 1 तर 5 बाय 32 आहे, फाईन. प्रोबेबिलिटी ऑफ 2 हा तर 10 बाय 32 आहे. म्हणजे तुम्ही जर कराल तर तुम्हाला 16 बाय 32 मिळेल मुलांना, अँड दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2. किती मिळेल, 1 डिवाइड बाय 2 मिळेल, बरोबर. बी म्हणजे काय यार, आहे पहा, एचा व्हॅल्यू 1/2 आला, काय एचा व्हॅल्यू 1/2 आला. चलो आता बीचा व्हॅल्यू पहा बरं, बीचा व्हॅल्यू पहा बरं. बी म्हणजे काय, प्रोबेबिलिटी ऑफ एक्स व्हॅल्यू शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 3. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 किंवा 3 पेक्षा जास्त असण्याची प्रोबेबिलिटी यार, म्हणजे या तिघांचं ॲडिशन. हे तिघ आणि हे तिघ तर सेमच आहेत, हे सेम, हा सेम, हा सेम, बरोबर ना. म्हणजे भलेही हे वेगळं काहीतरी दिसतंय तुम्हाला इथे, प्रोबेबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 3, भलेही तर 3 दिसत असेल, बट त्याचा आन्सर परत हाच येणार आहे जो याचा आन्सर होता 1 डिवाइड बाय 2, तोच आन्सर येणार परत. सो एचा पण व्हॅल्यू 1/2, बीचा पण व्हॅल्यू 1/2. हे समजतं तुम्हाला. बोथ ए अँड बी व्हॅल्यू आर इक्वल टू 1/2. ठीक आहे, मग काय विचारलं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स विचारलं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स विचारलं. समजतं तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स काय असतं पहा. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स मीन्स समेशन ऑफ पी आय एक्स आहे, पी आय एक्स आहे, बरोबर ना. पी आय एक्स करायचं असताना 0 बनतं, पी आय एक्स आहे, 5 बाय 32 बनतं, पी आय एक्स आहे गाईज 20 बाय 32, पी आय एक्स आहे 30 बाय 32, अगेन पी आय एक्स आहे 20 बाय 32, पी आय एक्स आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन इज 5 बाय 32. आता या सर्वांचं समेशन ज्यावेळेस कराल, 0 + 5, 5 + 20, 25 + 30, 55 + 75 + 5, 80 बाय 32 बनणार. काय 80 बाय 32 बनणार. दॅट मीन्स एक्सपेक्टेड व्हॅल्यू गाईज इट इज इक्वल टू 80 डिवाइड बाय 32. 16चा टेबल पहा रे, 16 5 जा 80, 16 2 जा 32. सो आन्सर इज 2.5 और 5/2. हां, आन्सर इज 5 डिवाइड बाय 2. आता पहा, मी जे बोलत होतो ना तुम्हाला की थोडेसे एरर्स आहेत ओके बुकमध्ये. ठीक, क्वेश्चन तर काही चुकीचा नाही आहे खरं तर तसा, ओके. बट ऑप्शन्समध्ये कुठे काही मॅच नाही होत आहे. हे पहा, देन एक्सपेक्टेड व्हॅल्यू त्यांनी विचारलं ना, आन्सर 5/2 इथे कुठे दिसतंय का, 2.5 असं कुठे दिसतंय का, हा 2.5 का नाही आहे, हा 2 हे विषयच नाही, हे ग्रेटर दॅन बी बोलतात ते. ए आणि बी व्हॅल्यू सेम आहे बाबा, ए आणि बी दोघांचा व्हॅल्यू सेम आहे.
म्हणजे ऑप्शन नंबर सी हा टेक्निकली ट्रू स्टेटमेंट आहे, पण तो याचा आन्सर नाही बरं. त्याचा आन्सर तर 5/2 आहे, जो की कुठे दिसत पण नाहीये. ए प्लस बी जरी कराल ना तुम्ही, 1/2 प्लस 1/2 तो 1 बनतो. म्हणजे तुम्हाला समजलं काय मिस्टेक आहे इथे, तर क्वेश्चनचा इथे आन्सरच दिसत नाही. हे तुम्ही प्लीज क्लिअर करून घ्याल. ओके, बट ठीक आहे यार, जे काही त्यांनी दिलं होतं ना, केलं आपण एक्सप्लेन ठीकठाक, बरोबर. चलो, बट स्टील आन्सर जर का लिहायचं असेल तर मे बी मागे आन्सर सी दिला आहे बहुतेक, ए इज इक्वल टू बी समथिंग असं काहीतरी दिलं आहे. ठीक आहे, चलो लिहू शकता, कारण की एकच ऑप्शन यातला ट्रू आहे नाही का. ए आणि बी व्हॅल्यू 1/2 मग 1/2 लेस दॅन 1/2 होतो का? नाही. होतं का? नाही. 1/2 इज 1/2 ठीक आहे यार, तो स्टेटमेंट फक्त ट्रू आहे, याचा आन्सर नाही येतो. बट ठीक आहे, चलो ऑप्शन नंबर सी हा ॲटलिस्ट त्याचा व्हॅल्यू तरी ट्रूथ व्हॅल्यू तरी ट्रू आहे. सो म्हणून ऑप्शन नंबर सी प्रिफर केलं आहे त्यांनी बहुतेक. ओके, बट जे की टोटली मिनिंगलेस आहे, रॉंग आहे, सोडून जातो विषय. ठीक आहे, आता हे पहा रे काय बोलतात. क्वेश्चन नंबर 6 मध्ये पहा काय म्हणतायत. अ पीएमएफ ऑफ अ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल एक्स काहीतरी दिला यार, पीएमएफ दिला त्यांनी. ठीक आहे, चलो ओके. एक्सची व्हॅल्यू काय 1 2 3 अप टू एन. ओके, डन. देन काय म्हणतात ते ई ऑफ एक्स विचारतात ते. काय ई ऑफ एक्स? हे पहा, ई ऑफ एक्स माहिती तुम्हाला समेशन ऑफ पी आय एक्स आहे असतो. मी जरा एक काम करतो, टेबल ड्रॉ करतो. इथे एक्स लिहितो, इथे पी ऑफ एक्स लिहितो, एक्स लिहितो, पी ऑफ एक्स लिहितो. ओके, देन टेबल थोडंसं ड्रॉ करतोय मी इथे. येस, एक्सची व्हॅल्यू काय काय म्हणतात रे? एक्सची व्हॅल्यू 1 2 3 4 अप टू एन. एक्सची व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 अप टू एन, बरोबर. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स पारे, एक्सची व्हॅल्यू जर का 1 टाकला तर प्रोबॅबिलिटी ऑफ, एक्सची व्हॅल्यू जर का 1 टाकला, इथे 1 टाकला तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स, प्रोबॅबिलिटी ऑफ 1 काय बनणार? 1 बाय एन इंटू एन प्लस 1, बरोबर की नाही? ठीक आहे, चलो. एक्सच्या जागी जर 2 टाकला तर, एक्सच्या जागी जर का 2 टाकला तर 2 बाय एन इंटू एन प्लस 1 बनणार प्रोबॅबिलिटी ऑफ 2 हा बनणार. 3 टाकला तर 3 बाय एन इंटू एन प्लस 1 बनणार. 4 टाकला तर 4 बाय एन इंटू एन प्लस 1 बनणार आहे. 5 टाकलं तर 5 बाय एन इंटू एन प्लस 1 बनणार आहे. इथे 6च्या जागी ना मी इथे डायरेक्टली एन करतो, इथे काहीच नाही लिहित आणि इथे एन करतो. जर का एक्सच्या जागी एन टाकला तर रे बाबा, एक्सच्या जागी जर का एन टाकला तर एन बाय एन इंटू एन प्लस 1 बनणार आहे, बरोबर ना? समजतं का? झेपतं का रे तुम्हाला? फाइंड काय करायचं आहे ते पहा थोडंसं. आपल्याला फाइंड करायचं आहे मीन. काय फाइंड करायचं आहे? मीन ना, बरोबर ना? काय बोलतात? ई ऑफ एक्स फाइंड करायचं, बरोबर ना? ई ऑफ एक्स म्हणजे काय? पी आय एक्स आयचं समेशन. पी आय एक्स आय एक्स आयचं समेशन करायचं, मीन फाइंड करायचं म्हणजे, बरोबर ना? म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय रे? 1 डिवाइड बाय, और 1 इंटू 1 इज 1 स्क्वेअर ना, 1 स्क्वेअर डिवाइड बाय एन इंटू एन प्लस 1. 2 इंटू 2 इज 2 स्क्वेअर, 2 स्क्वेअर डिवाइड बाय एन इंटू एन प्लस 1. 3 स्क्वेअर डिवाइड बाय एन इंटू एन प्लस 1. 4 स्क्वेअर डिवाइड बाय एन इंटू एन प्लस 1. 5 स्क्वेअर डिवाइड बाय एन इंटू एन प्लस 1, बरोबर की नाही रे? असंच करत जा. एन इंटू एन दॅट इज एन स्क्वेअर डिवाइड बाय एन इंटू एन प्लस 1. तुम्हाला माहिती ना मीन म्हणजे काय असतो? समेशन ऑफ पी आय एक्स आहे, बरोबर ना? समेशन ऑफ पी आय एक्स आहे म्हणजे या सर्वांचं समेशन म्हणजे मीन असतो, बरं ऍक्च्युअली. म्हणजे ई ऑफ एक्स मीन और एक्सपेक्टेड व्हॅल्यू इज इक्वल टू या सर्वांचं ऍडिशन. पारे सर्वांचा मला वाटतो बेस सेमच आहे, एन इंटू एन प्लस 1, एन इंटू एन प्लस 1, एन इंटू एन प्लस 1. सो बेस इज सेम, दॅट इज एन इंटू एन प्लस 1, बरोबर ना? सो फक्त न्यूमरेटरचं ऍडिशन, दॅट इज 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर अप टू एन स्क्वेअर. बट तुम्हाला हे पण माहिती पाहिजे, 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर अप टू एन स्क्वेअरचा पण एक फॉर्म्युला असतो, तो असतो एन इंटू एन प्लस 1 इंटू 2n प्लस 1 डिवाइड बाय 6 असतो, तो फॉर्म्युला असतो. याचा फॉर्म्युला काय? तो याचा फॉर्म्युला हा असा. आणि डिवाइड बाय एन इंटू एन प्लस 1 तर आधीपासूनच आहे ना रे बाबा. म्हणजे एन इंटू एन प्लस 1 हे एन इंटू एन प्लस 1 कॅन्सल झाला, आन्सर बनतो 2n प्लस 1 डिवाइड बाय 6 करेक्ट. म्हणजे काय रे? हे 1 आणि इथे बनतो 3. n/3 प्लस 1/6 काय n/3 प्लस 1/6. दॅट मीन्स ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आन्सर असला पाहिजे. ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आन्सर असला पाहिजे, बरोबर की नाही? येस और नो? सांगा बरं कमेंट सेक्शन मध्ये, पॉज करा आणि सांगा हा आन्सर असला पाहिजे की नाही. ओके, कमेंट करा खाली. ठीक आहे, आता पहा तुम्ही म्हणाल हा काय विचारतोय कमेंट करा म्हणून, नाही का? आन्सर तर फाइंड केलं, मॅच पण झालं, बट का विचारतोय? ठीक आहे यार, का विचारतोय पाहूया आपण थोडंसं. असंच जस्ट थोडंसं एक गोष्ट नोटीस केलं पहा मी आता इथे. काय केलं माहिती का? मी समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी करतो.
विचारलं का तुम्हाला समेशन ऑफ प्रोबेबिलिटी करायला? नाही ना, मग कशाला? करून पाहूया. समेशन ऑफ प्रोबेबिलिटी म्हणजे सर्व प्रोबेबिलिटीचं ॲडिशन, बरोबर ना? म्हणजे काय रे, 1/n इंटू n+1, बरोबर ना? प्लस 2/n इंटू n+1 प्लस 3/n इंटू n+1, समजतं? असं अप टू n/n इंटू n+1, बरोबर ना? सो न्यूमरेटर बेस तर सेम आहे यार सर्वांचा, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये तर n इंटू n+1 तर राहणारच आहे शेवटी, नाही का? न्यूमरेटरमध्ये फक्त 1 + 2 + 3 + 4 + अप टू n असं राहणार, बरोबर ना? तर मग पहा रे, 1 + 2 + 3 + 4 + 5 + अप टू n, हा पण सिरीज माहिती आपल्याला. काय रे, 1 + 2 + 3 + 4 + अप टू n याचा फॉर्म्युला असतो n इंटू n+1 डिवाइड बाय 2 असा फॉर्म्युला असतो त्याचा. डिवाइड बाय n इंटू n+1 तर आहेच. नीट पहा काय करतोय, हा जो आहे ना, हा याचा हा फॉर्म्युला आहे, ओके? हे n इंटू n+1 कॅन्सल होतं. आन्सर काय बनतो? 1/2. म्हणजे मला असं समजायला लागलं की यार हे प्रोबेबिलिटीचं ॲडिशन केल्यानंतरच 1/2 बनतोय, पण ऍक्च्युअल मध्ये तर प्रोबेबिलिटीचं ॲडिशन इट शुड बी इक्वल टू 1, बट बनतोय किती? 1/2. जुळलंय जरा, नाही का? समजलं तुम्हाला? म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तर हे प्रोबेबिलिटी मास फंक्शनच नाहीये जे त्यांनी दिलंय ना, तर ऍक्च्युअल मध्ये प्रोबेबिलिटी मास फंक्शन नाहीच आहे. हे प्लीज तुम्ही समजून घ्या इथं, करेक्ट ना? म्हणजे भले त्यांनी क्वेश्चन बनवलाय खरा, पण तो चुकीचा बनवलाय. समजलं तुम्हाला? तो चुकीचा बनवलेला आहे यार, ठीक आहे, बट स्टील नक्कीच काही ना काही गोष्ट तुम्हाला इथे शिकायला मिळालंच असेल या पूर्ण प्रोसेसमध्ये. भलेही मागे हे असं आन्सर दिलं असेल ऑप्शन नंबर बी, पण तुम्हाला समजलं का इथे मिस्टेक काय आहे, की हा क्वेश्चनच प्रोबेबिलिटी मास फंक्शनचा नाही आहे ना, बरोबर ना? आता या क्वेश्चनला करेक्ट करू शकता का तुम्ही याचा थोडासा विचार करा. मला असं वाटतं की जर का मी इथे फक्त 2 एक्स्ट्रा ऍड केला असता इथे त्या क्वेश्चनमध्ये, प्रोबेबिलिटी ऑफ एक्सचा जो फॉर्म्युला आहे ना, 2x/n इंटू n+1, बस 2 ऍड केला असता, तर झालं काय असतं माहिती का? इथे प्रत्येक ठिकाणी प्रोबेबिलिटीच्या केसमध्ये 2 बनला असता, एक्स्ट्रा 2 असं बनलं असतं. मग सर्व प्रोबेबिलिटीचं ॲडिशन करते वेळी, ओके, तर मी ते 2 कॉमन घेतलं असतं. सर्व ठिकाणी 2 आहे ना, 2 कॉमन घेतलं असतं. मग इथे मी 2 लिहिलं असतं. असं हे कॅन्सल झालं असतं, हे 2 पण कॅन्सल होऊन तिथे आन्सर बनला असता 1. किती बनला असता? 1. मग त्यानंतर मीन काढू शकलो असतो आपण, प्रोबेबिलिटीची ही व्हॅल्यू कन्सिडर करून मग तोच प्रोसेस परत करायचा, मीनचा प्रोसेस परत करायचा. मग त्याच्यामध्ये पण PIX आहे, त्यावेळेस या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतो. मग इथे पण तो 2 एक्स्ट्रा राहणारच ना मल्टिप्लिकेशनमध्ये, बरोबर ना? मग ज्यावेळेस मीन काढते वेळी आपण जर सर्वांचा ॲडिशन केला होता त्याच्यामध्ये पण हा 2 कॉमन निघाला असता, बरोबर ना? मग 2 इंटू तो जो काही आहे आतमधला, तो आतमधलाचा आन्सर हा होता, नाही का? बट तो एक्स्ट्रा 2 इथे मल्टिप्लाय केल्यानंतर 2n/3 प्लस 1/3, इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर 1/3 बनला असता, नाही का? 2n/3 प्लस 1/3 असा ऍक्च्युअल मध्ये आन्सर असला असता केव्हा, जर का या क्वेश्चनला आपण करेक्ट केला तर, बरोबर ना? म्हणजे हे प्रोसेस समजता ना रे तुम्हाला, भलेही रॉंग असेल बट काही गोष्टी शिकतोय आपण इथून, नाही का? तर ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. येस ऑर नो? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतात? क्वेश्चन नंबर 7, इफ अ प्रोबेबिलिटी मास फंक्शन ऑफ अ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल एक्स, काहीतरी प्रोबेबिलिटी मास फंक्शन दिलाय त्यांनी, बरोबर? आता पहा याच्यामध्ये तो जो डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आहे ना एक्स, त्या एक्सची जी व्हॅल्यू आहे ती काय म्हणतात ते 1, 2 आणि 3 अशा 3च व्हॅल्यू आहेत म्हणे एक्सच्या, 3च व्हॅल्यू आहेत एक्सच्या. प्रोबेबिलिटी ऑफ एक्स त्यांनी काय दिला? c/x³ आहे. म्हणजे प्रोबेबिलिटी ऑफ एक्स इज बेसिकली c डिवाइड बाय x³. मग प्रोबेबिलिटी ऑफ 1 काढायचं असेल तर c/1³ म्हणजे c. प्रोबेबिलिटी ऑफ 2 काढायचं असेल तर 2 टाका, 2 चा क्यूब 8 बनतो म्हणजे c/8. प्रोबेबिलिटी ऑफ 3 काढायचं असेल तर 3 टाका, c/3³ म्हणजे 27, 3/27 असं बनणार की नाही? ते आपल्याला काय विचारतात यार? ते आपल्याला e ऑफ एक्स विचारतात, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स विचारतात. एक्सपेक्टेड व्हॅल्यू तर मला माहिती आहे यार, PIX आहे. मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याचं समेशन करायचं. काय मल्टिप्लिकेशन? c. हे पहा इथे PIX आहे, लिहितो बरं. मल्टिप्लिकेशन काय रे बाबा? c/4 आहे. मल्टिप्लिकेशन काय बनतो पहा? c/9 बनतो. किती? c/9 बनतो. मग इथे लिहू का मी एक्सपेक्टेड व्हॅल्यू? गाईज एक्सपेक्टेड व्हॅल्यू इज समेशन ऑफ PIX आहे. करा सर्वांचं ॲडिशन c प्लस c/4 प्लस c डिवाइड बाय 9. मला वाटतं एलसीएम वगैरे केलं पाहिजे आता आपण इथे. सो 36 एलसीएम बनतो. 36c प्लस 9c प्लस 4c डिवाइड बाय 36 असं काहीतरी बनून जाईल पाहतो. ओके, काय बनणार रे? 40c प्लस 9c 49c डिवाइड बाय 36.
सो गाईज हा आपला आन्सर असणार आहे. बट इथे फक्त सीचा व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. बरं, फक्त सीचा व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, जो की फाइंड करायचा आपल्याला. मग तुम्ही म्हणणार कसं करणार? अरे सर्व प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन 1 असला पाहिजे की नाही? सी प्लस सी बाय 8 प्लस सी बाय 27 हा 1 असला पाहिजे की नाही? बरोबर ना? मग यांचं ॲडिशन 1 असला पाहिजे, तर मग इथून तुम्ही सीचा व्हॅल्यू फाइंड करा ना. मग तो सीचा व्हॅल्यू इथे टाका ना, काहीतरी आन्सर बनेल की नाही? मग जो काही आन्सर बनेल यातून तो तुम्ही मला सांगताय कमेंट सेक्शनमध्ये. हा सम होईल ना तुमच्याने? सीचा व्हॅल्यू इथून फाइंड करा, इथे टाका, कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा की काय येतोय सीचा व्हॅल्यू. सीचा नाही, सॉरी, सीचा व्हॅल्यू नाही, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ई ऑफ एक्स, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स काय येतो आन्सर. बरोबर, हे कमेंट सेक्शनमध्ये प्लीज मेन्शन करा मुलांना. ओके, नाउ सी गाईज, क्वेश्चन नंबर 8 वरती जातोय आपण आता. काय म्हणतात क्वेश्चन नंबर 8? इफ अ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल एक्स हॅज द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे बाबा, आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असं काहीतरी आहे. मग ते आपल्याला म्हणतात व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स, व्हॅल्यू ऑफ एक्स इज -1. भाऊ एक्सची व्हॅल्यू -1 असते वेळी प्रोबॅबिलिटी, तर आन्सर के आहे ना, म्हणजे आपला आन्सर के असला पाहिजे. बस केचा व्हॅल्यू फाइंड करायचा. पण तुम्हाला हे पण माहिती की सर्व प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन शुड बी इक्वल टू 1. करा सर्व, इथे लिहितो समेशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इट शुड बी इक्वल टू 1. पहा 0.1 ओके प्लस के ओके प्लस 0.2 ओके प्लस 2k प्लस 0.3 प्लस के हॅज टू बी 1. 0.1 0.2 0.3 झाला टोटल, प्लस 0.3 0.6 तिकडे जाऊन मायनस होतो. सो 1 मायनस ऑफ 0.6 अँड दॅट इज इक्वल टू, इथे पाहा के 2k 3k प्लस k इज 4k. सिंपल. सो 4k इज इक्वल टू 0.4 बनतो मुलांना. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ के ना 0.1 बनतो. केचा व्हॅल्यू काय बनतो मुलांना? 0.1 बनतो. बरोबर ना? तुझा अरे बाबा खाली माहित नाही आता काय. ओके, 0.1 म्हणजे 1 डिवाइड बाय 10 काय 0. अरे यार होत असतं. ठीक, 0.1 म्हणजे 1 डिवाइड बाय 10 हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. ओके, तर जाऊया का पुढे? क्वेश्चन नंबर 9 वरती जातोय. पहा क्वेश्चन नंबर 9 मला तर तो पण असाच टाइमपास आहे काहीतरी. तर काय म्हणतात? इफ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल एक्स हॅज द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. केचा व्हॅल्यू फाइंड करायचं आपल्याला माहिती यार. समेशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इट शुड बी इक्वल टू 1. सर्व प्रोबॅबिलिटीज ॲडिशन शुड बी इक्वल टू 1. के प्लस 2k 3k प्लस 2k 5k प्लस 3k 8k प्लस k 8k प्लस k 9k प्लस k square plus 2k square is 3k square plus 7k square is 10k square. 10k square is equal to 1 असला पाहिजे. बरोबर ना? मग एक काम करा, 10k square plus 9k minus of 1 is equal to 0. तो 1 ला इकडे घ्या, मायनस करा. बरोबर, फॅक्टर्स होतात का? पहा आता इथे 10k square plus 10k minus of k minus of 1 is equal to 0. So take 10k common guys, bracket मध्ये k plus 1 okay, minus of 1 common करा, इथे k plus 1 बनणार आहे, that is equal to 0 बनणार आहे. That means first bracket 10k minus of 1 fine, second bracket is k plus 1 that is equal to 0. समजतं का? आता एकतर 10k minus of 1 should be equal to 0 or k plus 1 should be equal to 0. म्हणजे एकतर k चा व्हॅल्यू मुलांना 1 डिवाइड बाय 10 असला पाहिजे, नाहीतर k चा व्हॅल्यू मुलांना minus of 1 असला पाहिजे. minus of 1 पॉसिबलच नाही आहे. पहा ना, केच्या जागी इथे -1 टाकाल तर प्रोबॅबिलिटी -1 बनते, जे की मायनस निगेटिव्ह मध्ये प्रोबॅबिलिटी असते का? नाही. Therefore k value should be equal to 1 divided by 10. Therefore k value should be equal to 1 divided by 10 हा आपला इथे करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, जातोय पहा क्वेश्चन नंबर 10, लास्ट क्वेश्चन आहे पहा एमसीक्यू मधला. यार काय म्हणतात पहा, फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स ऑफ एक्स फॉर द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. एक्सपेक्टेड व्हॅल्यू पण फाइंड करा म्हणे आणि व्हेरियन्स पण फाइंड करा म्हणे. आणि ऑप्शन देताना पहा काय देतात, एकच ऑप्शन एकच आन्सर देतात काहीतरी. मग कसं समजणार की हे एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा आन्सर आहे की व्हेरियन्सचा आन्सर आहे? मग समजतं ना मिस्टेक काय आहे त्यांचा. बरोबर, पण ठीक आहे ना, त्यांनी म्हणलंय की एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स दोन्ही फाइंड करा. मग आपण एक काम करूया, आपण फक्त एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड करूया, व्हेरियन्स पण फाइंड करूया. भले हे मॅच नाही होणार, पण आपला जो प्रोसेस आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स फाइंड करण्याचा प्रोसेस, त्याचं तर ॲटलिस्ट रिव्हिजन होईल. बरोबर, ठीक आहे यार. पहा आता टेबल बनवा. एक्सचा व्हॅल्यू, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सचा व्हॅल्यू, एक्सचा व्हॅल्यू काय काय रे? -2, देन -1, देन 0, देन 1 आणि 2, देन 1 अँड देन फायनली 2. अशा एक्सचे व्हॅल्यूज आहेत. प्रोबॅबिलिटी काय रे? 0.3, 0.4, 0.2,
0.15, 0.25, 0.25. पहा मीन करूया आपण आता. मीन म्हणजे काय, पी आय एक्स आय करायचं असतं आपल्याला. पी आय एक्स आय करा. मल्टिप्लिकेशन मायनस 0.6 फाईन. मल्टिप्लिकेशन मायनस 0.4 ओके. मल्टिप्लिकेशन 0 गाईज. मल्टिप्लिकेशन 0.15. मल्टिप्लिकेशन 0.5 करा सर्वांचं ऍडिशन. हा तर -1 बनतो ऍडिशन नाही का. किती, -1. या दोघांचं ऍडिशन 0.65 ना प्लस 0.65. हे कराल ना तर तुम्हाला -0.35 मिळणार आहे. किती किती, -0.35 आहे का रे कुठे -0.35? नाही, म्हणजे मीन तर दिलं नाही मे बी त्यांनी. मीन तर दिलेलं नाही का. बट तुम्हाला समजलं ना प्रोसेस, सर्वांचं ऍडिशन करायचं. आता आपण करूया व्हेरियन्स. व्हेरियन्स म्हणजे काय, याचा पी आय एक्स आयचा स्क्वेअर ना, पी आय एक्स आयचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर करायचा. 4 इंटू पी आय. 4 इंटू 0.3 इज 1.2. स्क्वेअर रे 1 इंटू 0.4 इज 0.4 फाईन. स्क्वेअर 0चा स्क्वेअर 0 इंटू 0च राहणार. स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1 इंटू 0.15 इज 0.15. स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 इंटू 0.25 इज इक्वल टू 1. बरोबर ना. मग आपल्याला माहिती मीन काय, सॉरी व्हेरियन्स काय असतो, व्ही ऑफ एक्स. इट इज इक्वल टू व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ पी आय एक्स आयचा स्क्वेअर, समेशन ऑफ पी आय एक्स आय स्क्वेअर मायनस ऑफ समेशन ऑफ पी आय एक्स आयचा होल स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे व्हेरियन्सचा. बरोबर ना. समेशन ऑफ पी आय एक्स आय स्क्वेअर काय रे, या सर्वांचं ऍडिशन पहा बरं काय. पहा काय, 1.2 plus 0.4 is 1.6. 1.6 plus 1 is 2.6. 2.6 plus 0.15 is 2.75. किती, 2.75 मायनस ऑफ पी आय एक्स आय म्हणजे मीन तर आहे 0.35 मायनस 0.35 चा स्क्वेअर केला तर प्लसच बनणार नाही का. म्हणजे 0.35 चा आपल्याला इथे स्क्वेअर करायला लागणार. सो हे कॅल्क्युलेशन आपल्याला इथे करायचं मुलांना. हा वाला कॅल्क्युलेशन आपल्याला इथे करायचं. आणि मला असं वाटतं की हे कॅल्क्युलेशन करून पण इथे आन्सर मॅच होणार नाही. बरं तुम्ही पहा करून, तो आन्सर मॅच नाही होणार. ओके. सो गाईज हा होता पहा 10th सम, लास्ट वाला सम. इथे मी आन्सर की दिलेली आहे. टेक्स्टबुकच्या मागे जी काही आन्सर की आहे तीच इथे आन्सर की मी इथे अटॅच केलेली आहे. ओके. सो आपण सेशन इथे संपूया आजचा. तर कालचे 2 सेशन्स नाही का, कालचं आणि परवाचं सेशन थोडंसं हेवी होता नाही का. एक 1.5 तासच होतं. 1 hour 37 समथिंग मिनिट्स होते आणि कालचा 1 hour 40 मिनिट्सचा एक सेशन होता. सो थोडंसं हेवी गेलं असणार आहे तुम्हाला कालचे 2 सेशन. सो आजचं सेशन थोडंसं रिलीफ करतोय मी तुम्हाला, रिलीफ देतोय. ओके. की आजचा सेशन इतका मोठा नाही का, थोडंसं छोटा बनवलेला आहे. येस. सो सेशन आपण इथे क्लोज करूया मुलांना. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये विथ PYQs. ओके. 2020 मध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत ना प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे, ते सर्व क्वेश्चन्स आपण इथे डिस्कस करणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये. ओके. टिल देन बाय एव्हरीवन.